नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश आहे निराधार, विधवा, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आर्थिक आधार देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 ते 2500 रुपयापर्यंतचा आर्थिक लाभ मिळतो. ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाते. आता पाहूया या योजनेची पात्रता. तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असला पाहिजे आणि साधारण त्याचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान असले पाहिजे व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयापेक्षा कमी असले पाहिजे. आणि जर अर्जदार अपंग असेल तर त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 50,000 रुपयापर्यंत असले पाहिजे आणि किमान 30 किंवा 40% अपंगत्व असलं पाहिजे व दुर्बल आजार असलेला व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे, ज्यामध्ये टीबी, कर्करोग, एड्स, पक्षघात, सिकल सेल, कुष्ठरोग इत्यादी आजाराचा समावेश आहे. या आजाराने ग्रस्त व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. आता या योजनेसाठी नेमकं कोणते नागरिक पात्र आहेत हे पाहूया. तर मित्रांनो, हा भाग पात्रतेचाच भाग आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी हा भाग वेगळा करून सांगत आहे, म्हणून लक्षपूर्वक पाहायचा आहे. तर बघा मित्रांनो, या योजनेसाठी खालीलपैकी नागरिक पात्र आहेत. नंबर 1, निराधार पुरुष किंवा महिला आणि तृतीयपंथी या योजनेसाठी पात्र असतील. नंबर 2, विधवा महिला व घटस्फोटित आणि परित्यक्ता महिला या योजनेसाठी पात्र आहे. नंबर 3, अत्याचारित महिला आणि वेश्या व्यवसायातून मुक्त झालेली महिला या योजनेसाठी पात्र आहे. नंबर 4, तुरुंगातील व्यक्तीची पत्नी या योजनेसाठी पात्र आहे. नंबर 5, 18 वर्षाखालील अनाथ मुले किंवा अपंग मुले या योजनेसाठी पात्र आहेत. नंबर 6, 35 वर्षावरील आधार नसलेली अविवाहित स्त्री, म्हणजे ज्या स्त्रीचं लग्न झालं नाही, तिचं वय 35च्या वर आहे, अशी स्त्री पण या योजनेसाठी पात्र आहे. आता काही महत्वाच्या अटी बघूया. तर बघा, नंबर 1 अट आहे, इतर कोणत्याही सरकारी योजनेतून मासिक लाभ घेत असल्यास तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाही. म्हणजेच तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. दुसरी अट आहे, लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्या लाभार्थ्याचा लाभ बंद होईल. तिसरी अट आहे, 3 महिने रक्कम काढली नाही तर ती रक्कम सरकारकडे परत जाईल. चौथी अट आहे, दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान हयात प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. पाचवी अट आहे, हयात पत्र न दिल्यास 1 एप्रिल पासून तुमचं अनुदान बंद होऊ शकते. यानंतर पाहूया या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. नंबर 1 ला आहे आधार कार्ड तुम्हाला द्यावं लागणार आहे. नंबर 2 ला आहे रहिवासी दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. नंबर 3 ला आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. नंबर 4 ला आहे वयाचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. नंबर 5 ला आहे बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागणार आहे. नंबर 6 ला आहे अपंग असल्यास सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. नंबर 7 ला आहे विधवा असल्यास पतीचा मृत्यूचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. नंबर 8 ला आहे घटस्फोटित असल्यास
न्यायालयाचा आदेश तुम्हाला द्यावा लागणार आहे. नंबर 9 ला आहे दुर्धर आजार असल्यास सरकारी रुग्णालयाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. हे सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत द्यावी लागणार आहे. आता समजून घेऊया अर्ज प्रक्रिया. या योजनेसाठी 2 प्रकारे अर्ज करता येतो, ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने. तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालय किंवा सेतू केंद्रात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आपले सरकार पोर्टल किंवा माय स्कीम वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज भरून कागदपत्रासह सादर करायचा आहे. अर्जाची तपासणी केली जाते. तुम्ही जर पात्र ठरलात तर तुम्हाला लाभ मंजूर केला जातो. तर मित्रांनो, ही योजना गरजू लोकांसाठी खूप महत्वाची आहे. जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज नक्की करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, आज इथंच थांबूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि या योजनेबाबत तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला काही अडचणी असतील तर कॉमेंट्स करून नक्की विचारा. धन्यवाद.